निवडणुकीचा बिगुल वाजता शहरातील राजकीय वातावरणाला वेग आलाय। प्रभाग क्रमांक 2 मधून नगरसेवक पदासाठी गोरख उर्फ पिनूभाऊ लक्ष्मण गांगुर्डे आणि शेख आसिफ शेख नजीर हे दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असून त्यांच्या उमेदवारीमुळे नागरिकांचे लक्ष वेधले जात आहे। दोन्ही उमेदवार समाजकार्यात नेहमीच अग्रेसर राहिले असून प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात सहभागी होत त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले। सामाजिक उपक्रम, सार्वजनिक प्रश्न आणि स्थानिक समस्या यासाठी सातत्याने कार्यरत राहिल्याने त्यांची प्रभागात चांगली ओळख आहे। प्रभागातील मूलभूत सुविधा, नागरी समस्या, स्वच्छता, पाणी पुरवठा तसेच विकास कामे या सर्व बाबींवर लक्ष केंद्रित करून त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार दोन्ही उमेदवारांनी व्यक्त केलाय। त्यामुळे प्रभाग क्रमांक 2 मधील निवडणूक यंदा चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत असून नागरिक उत्सुकतेने या लढतीकडे पाहत आहेत। भाऊ, प्रभाग क्रमांक 2 मधून या ठिकाणी आपण अपक्ष सिटी या निशाणीवरती निवडणूक लढवत आहात। काय भावना आहेत आपल्या, काय सांगाल आपण? नमस्कार, माझं नाव गोरख लक्ष्मण गांगुर्डे उर्फ पिनूभाऊ। प्रभाग क्रमांक 2 मधून सिटी या निशाणीवर मी उमेदवारी करतोय। त्याच्यानंतर उमेदवारी करायचं कारण हेच आहे का मी माझ्या डोक्यात राजकारण तर नव्हतंच। माझ्या गावात, माझ्या वार्डात मी काही छोटे मोठे समस्या होती, जसं दारू वगैरे, हे नशे करणारे लोक चौकात यायचे, भांडण करायचे, सामाजिक काम एकदम खामी होतं। तर मी ह्या गोष्टीवर सर्वे केला माझ्या वार्डात। सर्वे केल्यानंतर मी या गोष्टी सर्व बंद करून टाकलं। मग काही लोकांच्या, माझ्या गावात काही महिला आहे, काही मित्र आहे, काही दोस्त आहे, काही बाबा, ते जेवढे असतील त्यांनी एकच ठरवलं का बा पिनूभाऊने आपला वार्डात जेव्हापासून आला तेव्हापासून आपला वार्डात चांगलंच काम केलं, सुरक्षा चांगलीच केली, महिलांची बी सुरक्षा चांगलीच होती। कारण की चौकात ना किनारा दुकान बी एक जागेवर आहे, शौचालय बी एकच जागेवर, येण्या जाण्याचा मार्ग तोच आहे। आणि त्या रस्त्यावर गुन्हेगारी लोक येऊन तिथे बसायचे, गांजा वगैरे, कुत्ता वगैरे, नशा करून तिथे जायचे। तर बाहेरचे लोक येऊन इथे चौकात दमदाट करून लोकांना धमकी द्यायची काय। मग मी ह्या गोष्टीला मी कमसे 1 वर्ष सर्वे केला का आपल्या गावाचे लोक बोलत का नाही, पण काही गोष्टी लोक घाबरतात। घाबरायचं कारण हेच बाई, हे आपल्याला परस्पर कुठे रोडात जाऊन तिथे चाकू मारते काही एवढ्या गोष्टी होतील। तर मी लोकांची एक मीटिंग घेतली आपल्या गावात का तुम्ही काही घाबरू नका। आपल्या गावात अगर बाहेरचा व्यक्ती असं नाटक करत असेल तर करण्याचं काय का आपण हे काय करा, पोलीस स्टेशन कमला का, पोलिसांनी बी चांगलं सहकार्य केलं आपल्याला। सहकार्य केल्यानंतर त्याच्याने या गोष्टी मी सर्व बंद करून, काही दारू बंद केली, काही छोट्या मोठ्या गोष्टी चालू आहे। त्या गोष्टी तर माझी एकच इच्छा होती का त्या गोष्टी बंद झाली पाहिजे, पण ते कसं आहे, सत्ताशिवाय शांतपणे चालत नाही। काही लोकांचं म्हणणं आहे का पिनूभाऊ, का आमची इच्छा आहे का तू राजकारणात ह्या वेळी रस्त्यावर उतर। तर मी या गोष्टी मीटिंग घेतली त्यांनी माझ्या बाबतीत का तू राजकारणात भाग घे या गोष्टी। मग मी राजकारणात उतरलो। त्याच्यानंतर मला काही गोष्टी होती, तिकीटच्या अपेक्षा त्या गोष्टी भेटली नाही। मग मी माघारीचा फॉर्म होता, माघारी मी घेणार होतो। त्या लोकांनी असं सांगितलं की भाऊ माघारी घेऊ नको, तुमच्या पाठीशी आम्ही पुरे जनता आहे, आम्ही तुम्हाला देऊ मतदान, माघारी काही घेऊ नको। मग त्याच्यानंतर मला असं वाटलं का नाही बा, माझ्या मागा हाय बा पूर्ण समाज, पूर्ण द्याना गाव परिसर, आंबेडनगर, रंजनपुरा पूर्ण गोष्टी आहे, म्हणजे या गोष्टी माघारी घेतली नाही। माघारी न घेतल्यानंतर मी आज त्यांच्या भरोसा, त्यांच्या आशीर्वादाने आज मी उभा आहे आणि त्यांचा पूर्णपणे माझा पाठिंबा आहे माझ्या पाठीमागं। आणि त्याच्यानंतर अगर माझी निशाणी सिटी या निशाणीवर बटन दाबून त्यांनी बहुमताने मला आशीर्वाद देऊन विजय करायचा आहे, तेवढा मला आशीर्वाद समजून मला ते ऍक्सेप्ट होईल। माझ्या पॅनलमध्ये शेख आसिफ म्हणून एक व्यक्ती आहे रमजानपुरातून, काही द्यानेगाव, काही रमजानपुरा, यांना असं गैरसमज झालंय काही हिंदू मुस्लिम या गोष्टी झालेल्या आहे। काही लोकांची मनस्थिती, मी तिकडची बी द्यानेगावची बी सर्वे केला, रमजानपुराचा सर्वे केला, मला असं वाटलं कुठेतरी भेदभाव होते, या गोष्टी कधी झाल्या नाही, पण राजकारण या गोष्टी होऊ राहिला। मग आम्ही लोकांना हे दाखवलं का शेख आसिफ मुस्लिम समाज, काय हिंदू समाज, मी गोरख लक्ष्मण गांगुर्डे, आम्ही एकत्र होऊन हे राजकारणात उतरलोय। लोकांना हे दाखवत आहे आमच्या मनात मतभेद नाहीये, हे डोक्यातून तुम्ही सर्व विचार काढून टाका, बाकी सर्व हिळून मिळून राजकारण लढू। त्याच्यानं आपल्या पाठीमागे जनताची सर्व साथ आहे, त्यांचा आशीर्वाद आहे। आणि त्यांनी आपल्याला बहुमताने एक सिटीवर एक सिटी बटन दाबून त्यांनी बहुमताने आम्हाला आशीर्वाद देऊन विजय करा, ते मला आशीर्वाद समजून ऍक्सेप्ट होईल। भाऊ, प्रभाग क्रमांक 2 मधून या ठिकाणी अपक्ष उमेदवार आपले बंधू या ठिकाणी उमेदवारी करत आहे, त्याबद्दल काय सांगाल आपण? हाँ, जय शिवराय, जय भीम, अस्सलाम वालेकुम। पिनू भाऊ तथा गोरख भाऊ गांगुर्डे, आमचे मित्र आसिफ शेख, हे दोघं मित्र म्हणजे आमचं एक फाउंडेशन आहे, संगनायक फाउंडेशन, त्याचे गोरख भाऊ उर्फ पिनू भाऊ
हे कार्याध्यक्ष आहेत आणि आसिफ शेख म्हणून जे प्रभाग 2 मधून सर्वसाधारण पुरुषमधून उमेदवारी करतायत, त्यांचं पण एक चांगलं फाउंडेशन आहे, हजरत ख्वाजा गरीब नवाज सेवा फाउंडेशन. आणि हे समाज कार्य करत असताना आमचा नेहमी एक दुसऱ्यांसोबत संबंध यायचा, संपर्क यायचा. आज देखील आम्ही म्हणजे शूट वगैरे केलं नाही, बस स्टँड या ठिकाणी जे भिक्षार्थी आहे, निराधार आहेत, त्यांना अन्नदानाचा कार्यक्रम केला. आणि आसिफ भाऊ असं बोलले का कोणाला अन्नदान करत असताना त्याचा फोटो किंवा सोशल मीडियावर टाकणं योग्य नव्हे. तर इतके मनापासून प्रामाणिकपणे समाजसेवेची त्यांना एक प्रकारे हॉबी आहे आमचे पिनू भाऊ आणि आसिफ शेख यांना. भाऊ, प्रभाग क्रमांक 2 मधून या ठिकाणी निवडून आल्यानंतर युवकांसाठी आणि महिलांसाठी काय करण्याचं आपलं मानस या ठिकाणी असेल, जे आपण त्यांच्या पाठीशी राहून त्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून करून घ्या? खूप चांगला प्रश्न विचारला सर आपण. खरं म्हणजे ह्या निवडणूक निमित्ताने हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत आणि ह्या प्रश्नावर सतत आम्ही पाठपुरावा केला आहे. त्या पद्धतीचे दस्तावेज, अभिलेख आमच्याजवळ उपलब्ध आहे आणि वेळ आली तर या संबंधी आम्ही किती लिगली काम केलंय तर हे आम्ही दाखवून देऊ. सर्व प्राथमिकता पहिल्यांदा तर आम्ही युवकांना नशामुक्तीसाठी कार्य करणार आहोत. आज दाण्या गावामध्ये म्हणजे संपूर्ण प्रभाग क्रमांक 2 ची सर्वात मोठी समस्या ही आहे तर कुसुंबा रोड हा इतका रहदारीचा रस्ता असून या ठिकाणी तुम्हाला विश्वास येणार नाही, एका हाकेच्या अंतरावर 2 देशी दारूचे अड्डे आहेत. आता शासनाने कुठल्या नियमाप्रमाणे यांना परवानगी दिली हेच कळत नाही. आणि दुसरं म्हणजे असे राजकीय वरिष्ठ लोकांचा त्यांना सपोर्ट आहे. जर तुम्ही एखाद वेळेस आपल्या चॅनल मार्फत ही जर मोहीम राबवली का कुसुंबा रोडावर 2 देशी दारूचे अड्डे आहेत, अनेक पद्धतीचे अवैध धंदे आहेत, मग कुत्ता गोळी असो, ते ड्रग्स काय म्हणतात ती पावडर आहे, व्हाईट पावडर म्हणून आहे, आणि अनेक प्रकारचे नशा आहेत का यांचा रोज इतका भडीमार होतोय आणि इतका त्रास आहे लोकांना पण. तर सर्वात प्राथमिकता आम्ही नशामुक्तीला देऊ. महिलांसाठी जे आहे जसं दामिनी पथक काढलंय, हे महिलांपर्यंत जनजागृती करणं किंवा महिलेला कुठलाही त्रास असला ते आम्ही निवडणूक झाल्यानंतर आमचे पिनू भाऊ आसिफ शेख आमच्या फाउंडेशन मार्फत त्यांना आम्ही नंबर देणार आहोत का आपल्याला कुठल्याही प्रकारचा त्रास असो त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि सतत हे कार्य आमचं चालूच असतं. भाऊ, जाता जाता प्रभाग क्रमांक 2 मधील नागरिकांना आपण काय संदेश द्याल? सर, खरं म्हणजे आजची प्रभाग 2चं जे राजकारण आहे, जी निवडणूक आहे, ती धार्मिक रंग घेऊ पाहते. म्हणजे आपण जर सर्वे केला तर हे आपल्याला कळेल का रोडाच्या डाव्या साईडला आणि उजव्या साईडला जे पॅनल तयार झाले आणि त्या पॅनलच्या मार्फत असाच सर्वसामान्यांपर्यंत असा संदेश जातोय का पॅनल बघून इकडचे रोडाच्या या साईडचे लोक म्हणतात का आपले हिंदू यायला पाहिजे, रोडाच्या उजव्या साईडचे लोक म्हणतात का आपले मुस्लिम लोकांचा पॅनल आहे, आपले मुस्लिम यायला पाहिजे. तर कुठेतरी हे राजकीय महत्वाकांक्षाच्या पोटी 2 समुदायामध्ये ते निर्माण करण्याचं काम आहे आणि ते आग लावून आपली राजकीय पोळी भाजण्याचं काम चालू आहे. म्हणूनच आम्ही हे एक प्रभाग 2 मध्ये एक समतेचं आणि एकतेचं प्रतीक म्हणून एक चांगलं उदाहरण तयार केलं आहे. आसिफ शेख जे जनरल मधून उभे आहेत, डायमंड त्यांची निशाणी आहे, आणि पिनू भाऊ अजून दुसरं भाऊ. तर प्रभाग क्रमांक 2 चे अपक्ष उमेदवार पिनू भाऊ लक्ष्मण गांगुर्डे आणि आसिफ शेख नजीर शेख हे सर्वसाधारण गटामधून, यांची निशाणी आहे डायमंड आणि पिनू भाऊ यांची निशाणी आहे शिट्टी. यांचा अनुक्रमांक आहे पिनू भाऊंचा 6 आणि आसिफ शेखांचा 8. तरी ह्या आपल्या अपक्ष उमेदवारांना जे सामाजिक कार्यात सतत इतरांसाठी मदत करून धाव घेऊन हाकेला धाव देऊन येतात, ते यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. आणि जाता जाता एक ओळ म्हणेल कवितेची, ना हिंदू बुरा है ना मुसलमान बुरा है,
ये दिमाग में घुसाने वाले शैतान बुरे हैं। धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज नाशिक।